जलप्रणाली पुस्तक पान नंबर 20 वरील आकृती 3.4 हा ब्राझीलमधील नद्यांची माहिती देणारा नकाशा आहे. या नकाशावरूनच आपण ब्राझीलची जलप्रणाली समजून घेऊया. ब्राझीलच्या जलप्रणालीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की ब्राझीलमध्ये 3 प्रमुख नद्यांची खोरे आढळतात. एक मुख्य नदी ॲमेझॉन नदी आणि तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या या नद्यांनी तयार झालेला हा प्रदेश. 2 ब्राझीलच्या नैऋत्येकडे असणारा पॅराना, पॅराग्वे आणि उरुग्वे नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश. आणि 3 ब्राझीलच्या पूर्व भागात असणारी सॅवो फ्रान्सिस्को नदी आणि इतर किनाऱ्यावरील नद्या. अशी 3 प्रमुख नद्यांची खोरी ब्राझीलमध्ये आढळतात. 1 ॲमेझॉन नदीचं खोरं, 2 पॅराना पॅराग्वे नदींचं खोरं आणि 3 सॅवो फ्रान्सिस्को आणि किनाऱ्यावरील नद्या. या तिन्ही नदी प्रणालीची माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम ॲमेझॉन नदीचे खोरे. पुस्तक पान नंबर 15 वरील आकृती 3.2 ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाचा हा नकाशा आहे. ब्राझीलच्या पश्चिम सीमेलगत पेरू नावाचा देश आहे. या पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर ॲमेझॉन नदीचा उगम होतो. ॲमेझॉन नदी ही पेरू देशातून ब्राझीलमध्ये वाहत जाते आणि तिथून पुढे वाहत जाऊन ती अटलांटिक महासागराला मिळते. ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणाला नदीचे मुख असं म्हटलं जातं. ॲमेझॉन नदीच्या उगमापासून तिच्या मुखापर्यंतचा प्रवास आपण जर बघितला तर उगमापासून मुखापर्यंत ती 6400 किलोमीटर इतका प्रवास करते. म्हणजेच ॲमेझॉन नदीची एकूण लांबी ही 6400 किलोमीटर इतकी आहे. ॲमेझॉन नदी उगम पावते अँडीज पर्वतरांगेत. साधारणपणे पर्वतीय प्रदेशात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या पर्वतीय प्रदेशातून मैदानी प्रदेशात जेव्हा उतरतात तेव्हा आपल्यासोबत वाहून आणलेल्या गाळाचं नदीच्या मुखाशी ज्या ठिकाणी पाण्याचा वेग मंदावतो अशा ठिकाणी त्याचं संचयन करतात. या संचयनामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि नदीच्या मुखाशी अशा प्रकारच्या विथरिका तयार होतात. यामुळेच त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. तुमच्यासमोर आकृती 3.3 ही जी प्रतिमा आहे ती गंगा नदीच्या मुखाची आहे. गंगा नदी पर्वतीय प्रदेशातून मैदानी प्रदेशात जेव्हा प्रवेश करते तेव्हा पर्वताच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी तिचा वेग मंदावतो आणि मुखाशी या दोन्ही ठिकाणी तिचा वेग मंदावतो. ज्या ठिकाणी वेग मंदावतो त्या ठिकाणी गाळाचं संचयन करते. गाळाचं संचयन झाल्यामुळं पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन अशा प्रकारच्या वितरिका नदीच्या मुखाशी आढळतात. पण ॲमेझॉन नदीच्या मुखाचा जर आपण अभ्यास केला तर नदीच्या मुखाशी वितरिका आढळत नाहीत. त्याचं कारण असं ॲमेझॉन नदीतून पाण्याचा जो विसर्ग होतो तो प्रति सेकंदाला 2,09,000 घनमीटर इतका होतो. या नदीच्या मुखाची रुंदी ही 150 किलोमीटर इतकी आहे. हे अंतर जर लक्षात घ्यायचं असेल तर कोल्हापूर ते चिपळूण रस्ते मार्गाने तुम्ही गेलात तर जितकं अंतर भरतं ते साधारणपणे 150च्या आसपास आहे. इतकी लांबी नदीच्या मुखांची आहे. याच्यावरून नदीच्या पाण्याचा जो विसर्ग होतो याची कल्पना तुम्हाला येईल. त्यामुळे नदीच्या पाण्यात जमा झालेला जो गाळ आहे तो वेगानं वाहून नेला जातो. परिणामी नदीच्या मुखाजवळ गाळाचं संचयन मोठ्या प्रमाणात होत नाही. नद्यांच्या मुखाशी वितरिका आढळत नाहीत. पण त्याऐवजी ॲमेझॉन नदीच्या मुखाशी अनेक बेटे तयार झालेली आहेत. मारोजा बेट हे त्यापैकीचे एक बेट. या नकाशामध्ये तुम्हाला ते बेट बघायला मिळेल. नदीच्या मुखाशी तयार झालेले हे मारोजा बेट. नकाशात दाखवा म्हणून हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. मारोजा ही किनारी बेट आहे जे ॲमेझॉन नदी आणि टोकॅटिन्स नावाची नदी आहे या नदीच्या दरम्यान तयार झालेलं हे बेट आहे.
ॲमेझॉन नदीच्या उपनद्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येणारी निग्रो नदी, ब्रांको, पारू या दक्षिण वाहिनी नद्या आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जाणारी जुरुवा, पुरुष, मदेरिया, जुरुका, झिंगू, आरागुवा आणि टोकॅटिन्स या उत्तर वाहिनी नद्या ह्या ॲमेझॉन नदीच्या उपनद्या आहेत. या नद्यामुळेच ॲमेझॉन नदीला पाण्याचा पुरवठा फार मोठ्या प्रमाणात होतो. ॲमेझॉन नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र बघितलं तर ते आहे 70,50,000 चौरस किलोमीटरचं. या पाणलोट क्षेत्रावरून ॲमेझॉन नदी आणि तिच्या उपनद्यांनी ब्राझीलचा जवळपास निम्मा भाग व्यापलेला आहे हे लक्षात येतं. ॲमेझॉन नदीची सविस्तर माहिती आपण बघितली. दुसरी जलप्रणाली पॅराग्वे व पॅराना जलप्रणाली. ब्राझीलच्या नैऋत्य भागात पॅराग्वे आणि पॅराना या नदी प्रणालीचं खोरं आढळतं. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून वाहत येणाऱ्या या नद्या ब्राझीलमधून अर्जेंटिना या देशात वाहत जातात व अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला जाऊन मिळतात. प्लाटा नदी ही दक्षिण अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. पॅराना नदी ही ब्राझीलमधील दुसऱ्या क्रमांकाची नदी. या नदीची लांबी 4,880 किलोमीटर इतकी आहे. या नदीला पॅराग्वे नदी येऊन मिळते. ब्राझीलमधून वाहत येणाऱ्या या नद्या पॅराग्वे, अर्जेंटिना देशातून पुढे वाहत जातात व प्लाटा नदीला मिळतात आणि प्लाटा नदी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. ब्राझीलच्याच दक्षिणेकडून वाहणारी उरुग्वे नदी ही नदीसुद्धा या नदीला जाऊन मिळते. ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळणारे हे पॅराना आणि पॅराग्वे नदी प्रणालीचं खोरं. तिसरी जलप्रणाली सॅवो फ्रान्सिस्को नदी प्रणाली व किनारपट्टीवरील नद्या. ब्राझीलच्या पूर्व भागात या नद्यांचे खोरे आढळते. सॅवो फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी. या नदीची लांबी 2830 किलोमीटर इतकी आहे. या नदीचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र हे ब्राझीलच्या हद्दीत येते. पहिली महत्त्वाची नदी ॲमेझॉन नदी ही पेरू आणि ब्राझील या दोन देशातून वाहते आणि उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. दुसरी महत्त्वाची पॅराना नदी आणि तिला येऊन मिळणारी पॅराग्वे नदी ही ब्राझील, पॅराग्वे आणि अर्जेंटिना या देशातून वाहत जातात व पुढे दक्षिण अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. पण सॅवो फ्रान्सिस्को ही नदी फक्त ब्राझीलमधूनच वाहते आणि अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. ब्राझील उच्चभूमीतून उगम पावणारी ही नदी उत्तरेकडे 1000 किलोमीटर वाहत जाते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. किनारी भागातील इतर महत्त्वाच्या नद्या यामध्ये इटापिकुरू नदी आणि परानिबा नदी या उत्तरेकडे वाहत जातात आणि उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. पुराग्वाकू नदी आणि चेक्किटिनोना नदी ही दक्षिण अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. या किनारी भागातील नद्यांची लांबी कमी आढळते, पण किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही खूप महत्त्वाच्या आहेत. ॲमेझॉन नदीचं खोरं, पॅराग्वे आणि पॅराना नदीचं खोरं
सावो फ्रान्सिस्को आणि इतर किनारपट्टीवरील नद्या या 3 प्रमुख खोऱ्यांची माहिती आतापर्यंत आपण बघितली. याचा अभ्यास आपण आकृती 3.2 आणि आकृती 3.4 हे दोन्ही नकाशे समोर ठेवून घेतली. हे नकाशे अनेक वेळा फक्त नजरेखालून घालत राहा, त्यांचं वाचन करा. एकदा नकाशा समजला की सर्व नद्यांची माहिती सहजपणे लक्षात ठेवता येते. घोकंपट्टीपेक्षा आकलनावर भर द्या. नदी प्रणालीवर कोणताही प्रश्न विचारला तर नकाशा डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे इतक्या वेळा त्याचं वाचन करा. आतापर्यंत ब्राझीलच्या जलप्रणालीचा अभ्यास आपण केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय जलप्रणालीचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.